सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। दिल्लीमध्ये एनडीएची महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र या बैठकीला अजित पवार गैरहजर राहणार का असं आता हे पाहावं लागणार आहे। निवडणूक निकालानंतर एनडीएची बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचा दारुण पराभव झालेला आहे। बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत। सत्ता स्थापनेसंदर्भात एनडीएची ही बैठक आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एनडीए आता बैठक घेणार आहे। निकालानंतरची एनडीएची ही बैठक आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचा दारुण पराभव झालेला आहे। त्यामुळे अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, एनडीएची बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत, मात्र अजित पवार गैरहजर राहणार असं बोललं जात आहे। का अधिकचे अपडेट्स? बैठक होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रमुख 2 मित्रपक्षांना निमंत्रण दिलेलं आहे। मात्र या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष जे आहेत अजित पवार ते येणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे एनडीएची जी बैठक होणार आहे त्या बैठकीसाठी अजित पवारांच्या पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीकडे एक प्रकारे अजित पवार यांनी पाठ फिरवली की काय असं म्हणता येईल। एकनाथ शिंदे हे बैठकीसाठी येणार आहेत, पण अजित पवार यांच्या उपस्थितीबाबत अद्यापपर्यंत तरी अनिश्चितता आहे आणि सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती मिळते त्या माहितीनुसार अजित पवार आजच्या बैठकीला अनुपस्थित राहणार आहे। श्वेता, धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर दिल्लीमध्ये एनडीएची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे, मात्र अजित पवार या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। निवडणूक निकालानंतरची एनडीएची ही पहिलीच बैठक आहे।